बघू शकता तडपड माशाची खूपच. अरे त्यांना काय ऐकू जात काय सहित का खेकडा मोठा तर पळायचं नियोजन ठेवा. येऊ का हात भरावा येईल बघ बाग दिशी बाय. खूपच आईचा म्हणून मी खाली आलो तुझं बरं का उतरायला लागलेलो पण हे जे बघितलं हातभर फाटली आहे. आता कसं खाली जायचं कसं इथनं जावं लागलं उतरून. खूपच नाही का नेसी खाली मोबाईल बी धराय कोण नाही. हे बघितले अजूनच फाटली काय आलो एवढं जावं तर लागणारच तुमच्यासाठी भावांना. ब्लॉग बंद करतो खाली जाऊस तर. खाली आलेलोच आहे बघू शकता तुम्ही तर नेसी खेकडं बिकडं उडाकताय. तर काय गावाला दाखव मास दाखव आता. हा डझन वजन आहे का डझनच्या वर आहे बाहेर. किलो 5-6 किलो मासे गावलेले आहेत भावानो. 10-12 किलो आणि तिकडे जाळं लावलेले आहे. कृपया जर तुम्हाला आमच्या ब्लॉग मध्ये शिव्या वगैरे ऐकू आल्या तर कृपया करून सॉरी बरं गातात. खूपच असं वगैरे खेकडं वगैरे चालू आहे इथं नियोजन. कृपया करून शिव्या देऊ नका ब्लॉग मध्ये असं आमची तुम्हाला नम्र. फास्ट मध्ये आलतो कात्यांची बोलली फाटली कात्यांची बघितली चिरलीच की आहेत. खूपच फाटले हात बरं आहे का कात्यानं बघितल्यानंतर. बघू शकता तुम्ही नाही का पाणी वगैरे देऊ नका रे खावल्या वगैरे. पलीकडे सर हे बघू शकता बाबा मास खूपच मास. इकडं नाही तर मास तिकडं मासा आहेत. आलं कुसले हाड बैजा हान आलं माघारी गेलं मास. एक अडकलंय भावानं खूपच उन्हाची चिली पिली. बघू शकता तडपड माशाची खूपच. अरे त्यांना काय ऐकू जात काय हिंमतीत जात रे. ती तडपड बघू शकता नेसी जशी प्रेमात तडपड होती तशी माशी झालेलं आहे. खूपच काढे गावलेलं तर काढ नाही तर ती पण जात. हो या खूपच कष्ट वगैरे रोहितचे होत आहे बघू शकता तुम्ही. माशाचं जीवन लई वेळाचं नसते भावानं. पाणी आटलं का विषय संपला. हो खूपच मोठा आलाय तू झाड सुटलेले बर काय तात्यानं मग जीव मग जायची गरज नाही डायरेक्ट घरपोच यावं. दाखव रे मासा. हो बघू शकता 1.5 किलोची चिलापी. 1 न्यू ॲडेड झालेलं आहे. त्यात पाणी टाकलं तर कोरडं ठेवशील ठीक. तुम्हाला चिलिपी मोठे मासे गावल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. तर वरच्यानं नाही का आम्ही जरा पुढे जाणार आहे आम्ही. जरा थांबू शकताय तुम्ही एक 5-10 मिनिटे. हो जाळ्यात मी अडकलो असतो आधीच लय जाण्यात जाळ्यात अडकलो. जाळ्यात अडकायची वेळ आल्यास नाही का खूपच वाचल्यामुळे आता आम्ही तिकडे चाललोय. हा दगडाची मेहनत त्याच्या खाली असणार आहे खेकडा भावानो. काय
मोठं आज घरात पिले बिले निघलं म्हणजे कसं तू का घातलं नडी घेत का बुट राहू दे या 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 खूपच नाही का तर माझ्याकडे दिलेले आहेत तुझं पाय देणार आम्ही आणि ब्लॉक चालू ठेवणार ब्लॉक अनब्लॉक करून टाक ए जा की पाहिजे असला खेकडा आहे का नाही माणसं इतका खेकडा आहे माणसं इतका खेकडा आहे मोठा तर पळायचं नियोजन ठेवा येऊ का हात भरावा ये बघ बाग दिशी बाय ब्लॉक अनब्लॉक ब्लॉक अनब्लॉक होईल पळायचं कळायचं नाही हे आपल्या पायाखाली असतं असलं मास बीस तर भावानो समुद्र खूप मोठा आहे एका माशाचा विचार करू नका एका माशाच्या मागं पळू नका कळलं का तुम्हाला माझं हे सांगणं माशाबद्दल नव्हतं ध्यानात राहू दे तुमच्या नेसी सांग माणसाला एका माशाच्या मागं पळू नये माणसांनी खूपच मासं माग लागल्यात आहे खूपच मोठा समुद्र आहे त्यात खूपच मासं माग लागतात एका माशाच्या मागं पळायचं नाही कधीच पळू नये हा आणि ही गोष्ट माशासाठी नव्हती आणि तीच मासं चार इकडे घेऊन जातो अरे ही माझ्या दिलंय गेलं का अरे नेसी इधर की ब्लॉक काढायचा आपल्याला शिंपली गावलेले आहेत त्यात फोडून शंख आपले मोती वगैरे गावतात का लगेच सोनार गोट्याकडे जाऊन हा चला तर तिकडे बघू शकताय हो खूपच मोठा हत्यार गावलेले म्हणून म्हणत होतो एका माशाच्या मागे पळू नका समुद्रावर राज करणारला नाही का एका मासा गेल्याने काय होत नसते आता तात्याच्या हातात एक मासा गावलेला आहे ह्या माशीची किंमत आहे तब्बल 1 कोटी रुपये आणि आमची बॉक्सर चोरली गेली अरे लावली तिकडं गेली तरी लयच भारी वाटलं आहे का तब्बल 1 CR चा मासा गावलेला आहे ते बघा ते जाळ धरूनच खाऊ द्या मोर ह्या माशाला एक काटा नसतो ह्या माशाचं नाव काय नेसी सांग जरा आपल्या पापलेट मासा आपल्याकडे नाही बघायला मिळत या माशाला एक रत्नागिरी मुंबई या साईडला नाही का तिकडे आमची पाहुणे आहेत तिकडे बघायला मिळेल तिकडे तिकडे हिची पाहुणे आहेत तिकडे बघायला मिळेल इकडे मिळणार नाही भावानं तुम्हाला तिकडं आम्हाला चिमुरी पण गावानं आली चिमुरी चिमुरी म्हणजे खेकडा खेकडा रे कोली कोली भाषेत बोलतात रे काहीतरी नाही का खूपच असं वाटा चढचढीत वाटा आहे त्या वाटात आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय नडगी इतकं पाणी साठलेलं आहे बोट घालून खेकडे गावतात का बघू शकता तुम्ही नाहीला का ते दगडाखाली असणार नाही सी हा लाव 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 हा ना देतो हा लाव लाव द्या हा देतो भावानं मासे खूपच बारकं गावायला लागले आता हाताखाली असं झालंयच तसं आणि ही गोष्ट माशाची बारका जरी मासा गावला तरी नाही का खूपच मासा गावला तरी तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका बारका माशाला काहीच कळत नाही बारका मासा नेहमी बारकाच असतो मेंदून बी असतो आणि खाण्यात बी बारकाच असतो त्याच्यामुळे मोठ्या माशाकडे जावा खूपच मासं वगैरे नाही का जंक्शन विषय असं बुडबुडे आहे ह्याच्या तर भावानं खूपच बुडबुडे येत आहे तर आम्हाला तिकडे जावंच लागेल फास्ट नाही का काहीतरी मोठा विषय झालाय भावानो तर आमचं पाय काय पुढे जाणार आणि असं 700-800 किलोमीटर जंक्शन विषय झालेला आहे भावानो जंक्शन
बरोबर. तर भावानो नेसे हातानंच मासे पकड. तर इरादा बदललेला आहे, इरादा कॅन्सल. तर आपण वर गेल्यानंतर माशाची पाहणी करणार आहे, किती मासे गावले किती नाही, नाही का. हे आमचं नळ इकडचं तुटलंय बरं का. हो, तरी लावायची प्रक्रिया चालू झालेली आहे. चले निसी गावते का नाही खेकडा. उय, उय. हो खिकडं सगळं आलंय हात्यात. कुठं सगळं ए टू झेड मास हो खिकडं कुठं आहे इथं? तात्या ए तात्या उलट आले ते हाय तर कुठं आहे. उलट मास आले ते तात्या खाली जरा उलट मास आले ते तात्या. जलपरी एखादी गावाय पाहिजे. जलपरी जलपरी गावाय पाहिजे. वेनिस ए काय नेसी बांधून टाकलंय काहीतरी. घरटे वगैरे चिमण्यांचे बघू शकताय. खूप वजन आहे का. होय मासा केवढा गावलाय. बघ केवढा गावला. तरी भावानं बघू शकता तुम्ही. कातनवणे दिसतंय सगळीकडं. तुझ्या हातात ए चल हो का पॉवरफुल. पिशवी कुठं पिशवी तिकडं लागा नाही सोडत लागा अण्णा. कुठं पिशवी तुकत्या तिथं लागा. नेसीची पकड तुम्हाला काय माहित आहे. बरं तात्या नेसीची पकड काय माहित आहे. सोड की. चला खवलं काढून इथं शिजवून खाऊन टाकावे. तसलं काठ काढायला बी आणाय पाहिजे बरं निस. इथलं इथं नियोजन करून टाकायचं. अर्थानं पुढे बघ की. ब्लर बिर जर पडला तर मोबाईल पण घरनं आता फोन आलता ना. म्हणलं आम्ही इकडे जेव्हा आले हॉटेलला तर घरच्यांना खरे कळू नये म्हणून आम्ही काय आमची कंडिशन बघू शकता आम्ही कशात आहे. हॉटेल हॉटेलचं नाव आहे शेवाळ्या. मासं खावंच लागतात. ते 2 दलिंद्री तिकडे आहे. एकदा माशी झलक बघून घ्या. नशीब असतं कोणाचं कोणाचं नसतं. जवळनं दाखवतो तुम्हाला. हो का बघू शकताय. हे 5-6 किलोचं नाही 10 किलोचं ठिका आहे भावानं. हे पाणी असल्यामुळे हलकं वजन लागतंय. वर गेलं का खूपच लागतंय. आणि कसं असतंय भावानो नाही का. मासं खाल्ल्याने आपल्या अंगात प्रोटीन खूप जास्त होते आणि स्टॅमिनाही वाढतो. हा आणि मासे खाल्ल्याने तुमच्या अंगात प्रोटीन तयार असं होतं की डेंजर असेल. तुमचा स्टॅमिना इन्क्रीज होतो आणि तुम्ही जास्त वेळ तुम्हाला माहिती आहे का पळू शकता. तुम्ही जास्त वेळ पळू शकता. हा माहिती आहे का केरळ वगैरे त्या साईडला जास्त करून मासे खातात त्यामुळे तिकडली माणसं जास्त दिवस जगतात. हो जास्त दिवस 365 दिवसाच्या वर जास्त जगतात. अरे खूपच 365 इयर्स नाही का वगैरे हो डे. इथं बुळकं वगैरे असतात. हो 60 पार अटॅक वगैरे येऊन मारतात. इथं कसं 80-90. हो या आता केरळच्या माणसांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे भावांनो. इतका शेअर करा. राहून खाऊन करू नका खाऊन करा भावांनो. राहू नका कुणाला. आणि तुम्हाला आम्ही आधीच सांगितलेलं जर तुम्हाला ह्यात शिव्या गाळ्या आल्या तर आमच्याकडून आत्मापासून सॉरी भावांनो. कारण की नाही का ब्लॉग गावाकडे जरा थिंकिंग थोडी असतं आमच्या. ते आज काय म्हणतात त्याला हो तोंडातून नाही का निघते शिवी वगैरे. तर तुम्ही घ्या समजून. तरी पण आम्ही एडिटिंग करतो. हां त्यात तरी पण आम्ही एडिटिंग करताना थोडंफार करीन. मासा गावलेला आहे तिकडं मला वाटतं शार्क वगैरे आलेले
इथं शार्क आहे रे. शार्क वगैरे देव मासा वगैरे इकडं आहे. सगळं सगळं भेटेल तुम्हाला. आता पाणी आटल्यामुळे शार्क गेले तिथल्या. डॉल्फिन वगैरे सगळं काय मिळेल. खूपच भारी नाही का देवीला. खूपच काय होतं तिकडे मासा वगैरे. हा 1 रुपया ठेव ना. ए अर्धे तिकडे बिकुड आहे. कशाला वगैरे बरं, काय त्याला काय काय नको देवा धर्मात असते. कसलं लागा ठेव बाहेर नाही तर दिमाग आहे तिथं नाही काय तर यार रुपयाचं भावानो तुम्हाला काय म्हणतो कळणार ना आताच. गावला तिकडे गाव. हॅलो चलो. खूपच शेवाळ असं झालेलं आहे. ए लगा उंदीर मामा अयो शेवाळ रे शेवाळ. शेवाळात ना ओय बुडबुड्या हे काय बुडबुड्या मासे पाताला घट्ट वातावरणात खूपच नाही का. आम्ही बघू शकता कशाच्या खाली पुढे बघून जावं लागणार आहे. बिलेट पाण्याची अतिशय घाण अशी नदी झालेली आहे आमच्याकडची. बघू शकता तुम्ही खूपच घाण पापलेट वाली होणार का माझी नवरी. गार असं पाणी लागत आहे भावानो इकडे. खूपच गार असं पाणी लागत आहे भावानो. अयो ही का आहे खूपच आजची आईचा मला असं वाटतंय पाणी उतणार आहे बरं का. पाय वगैरे खाजवणार आहेत घरी गेल्यानंतर. स्वच्छ साबणाने संतूर लावून धुण्यात येणार आहे. नाहीतर नवीन मा 50ची असली तरी 18ची दिसणारी मा संतूर मा. आणि संतूर साबण लावल्यावरती खाऊन खपले निघतात तोंडात. असं खुरमुडीत तोंड होते नाही का. कसं काही नवीन खूप खायचं. बघू शकता तुम्ही नेसे असं हातात. तर भावानो ह्यातच मजा आहे नाही का. खूप ह्यात मजा असते भावानो. असली एन्जॉय करायचं असते. आयुष्य एकदाच असतं भावानो सारखं नसते. पण आमची तर पाय नाही का शेवाळ्यात घुसते. हे बघू शकता तुम्ही. ह्यातनं बी आम्ही आलेलो आहे. हे पार केलेले आहे आम्ही. लॉय मग असं काय शेवाळ्यात अडकून मारते का नाही तर खाते तर. हो आम्ही एका खेकड्याची तालशीत आहे. पण तो खेकडा काय घावू नये आम्हाला. एकाच नाही भरपूर खेकडे तालशी. तर भावानो ब्लॉग इथं संपत आहे. आम्ही तुम्हाला असं सांगतो आणि ए बरं बाय कर. तर भावानो बाय भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. ही झाड ओळखीच आहे का सांगा.